बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातली। अगदी सकाळपासूनच मुंबईमध्ये तुफान पाऊस पडतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर या पावसाचं पाणी साचलंय। सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी सध्या मुंबईमध्ये आहे आणि त्यामुळे जनजीवन सध्या विस्कळीत झालंय। मुसळधार पावसाचा नोकरदारांना सुद्धा मोठा फटका बसलाय। सध्या ही एलबीएस चौकातली दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण परिसर जलमय झालाय आणि या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल? सध्या मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्याचा फटका या चाकरमान्यांना, नोकरदारांना, सर्वसामान्यांना बसल्याचं आपण पाहू शकतोय। काय सध्याची परिस्थिती आहे? पावसानं सध्या उघडीप घेतली आहे की कशी सध्या परिस्थिती आहे मुंबईमध्ये? मोहिनी, मी सध्या एलबीएस रोडवरती उभी आहे आणि एलबीएस रोडवरती माझ्या मागे तुम्ही पाहतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। रात्री मुंबईमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि त्याच्यानंतर मुंबईच्या अनेक भागामध्ये अशीच अवस्था आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्याच्यामुळे हा रस्ता आहे की नदी आहे असा प्रश्न खरं तर स्थानिकांना पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघतो की रस्त्याच्या दुतर्फा काही दुकानं आहेत आणि ही सगळी जी दुकानं आहेत ती काही स्टीलची दुकानं आहेत। जे सगळं रॉ मटेरियल असतं, जे इंडस्ट्रीसाठी लागतं, ते सगळं मटेरियल खरं तर या भागातून येत असतं। याची मोठी सप्लाय चेन आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। या सगळ्या दुकानामध्ये हे सगळं पाणी जे रात्रभर रस्त्यावर साचलेलं ते सगळं घुसलेलं होतं आणि त्याच्यामुळे सकाळपासूनच सगळे जे कर्मचारी आहेत दुकानांमधले ते आपलं दुकानं खरं तर स्वच्छ करण्याच्या मागे लागलेले आहेत। आपण पाहत आहोत की मुंबईच्या अनेक भागामध्ये पालिकेचे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे रस्ता साफ करणं असेल किंवा मग पाण्याचा निचरा करण्यासाठी काम करताना पाहायला मिळतात। मात्र एलबीएस रोडवरती हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत नाहीये। एलबीएस रोडवरती एकही पालिकेचा कर्मचारी नाहीये। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की हा जो सगळा कचऱ्याचा ढीग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय, हा सगळा जो कचरा आहे तो खरं तर वाहून आलेला कचरा आहे। स्थानिकांच्या अनेक तक्रारी आहेत की पालिका इथे लक्ष देत नाही किंवा इथे सफाई कर्मचारी येत नाही आणि त्याच्यामुळे हा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचला असल्यामुळे खरं तर हे संपूर्ण रस्ता अजूनही तुंबलेला आहे। पालिकेचा एकही कर्मचारी या भागामध्ये फिरकलेला नाहीये आणि त्याच्यामुळे इतर भागातला जरी पाण्याचा निचरा झाला असला तरी सुद्धा एलबीएस रोडवरती मात्र अजूनही आपण पाहत आहोत की अजूनही नदीचं स्वरूपच आहे, पाणी तुंबलेलं आहे। आणि प्रशासनाची ही पुन्हा एकदा यावर्षी सुद्धा पोलखोल झाल्याचं आपण यातनं पाहू शकतोय आणि हा कचरा आता कधी उचलला जातो तेच पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।